तुम्ही आज आमच्या या रेडी गावातील कार्यक्रमासाठी तुम्ही थांबलात यासाठी खूप खूप धन्यवाद. पण तुम्ही सुद्धा एकदा आपल्या सर्वच प्रेक्षकांमध्ये दोन वाक्य तुमच्यासाठी. एकदा टाळ्या वाजल्या पाहिजेत. थँक्यू 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 थँक्यू. आता ह्या टाळ्या कशासाठी? तर ह्या टाळ्या तुमच्यासाठी होत्या, कारण की एवढ्या आत रात्रीचे 11:30 ते 11:45 झालेत. ह्या टायमिंगला पण मुंबई साईडला शहरात तर 10लाच सगळं बंद. डायरेक्ट पोलिसांची गाडी, डायरेक्ट डोअर समोर, डायरेक्ट आत, डायरेक्ट बांबूंचे फटके. पण स्पेशली ह्या गावात आल्यानंतर एवढा चांगला प्रतिसाद बघितल्यानंतर मन भरून आला एकदम. आणि आता ह्या पुढच्या टाळ्या माझ्यासाठी. हो, एकदा टाळ्या वाजवा. हा, आता ऑलमोस्ट सगळ्या महिला मंडळी दिसत आहेत. एकदा महिला मंडळांचा आवाज आला पाहिजे. महिला मंडळी, आवाज आवाज. नाही नाही नाही, अजून जोरात. आता पुरुष मंडळी लांब लांबपर्यंत दिसतात, बसलेले दिसत आहेत मला. पुरुष मंडळींचा आवाज. हा, आता वाटतं आपल्या माणसाला लागत. ओके, तर MJ डान्स अकॅडमीने आज थांबण्याचा आग्रहच केला म्हणून मी थांबलोय. आणि थांबल्याचं मला असं वाटतंय कुठेतरी चीज झालं माझ्या. बटर पण होऊ शकलं असतं, पण चीज चांगलं असतं. चीज झाल्यासारखं वाटतंय. चीज बटरपेक्षा महाग मिळतं म्हणून चीज बोललो. ओके, बटर स्वस्त मिळतं. चालेल काय? चालेल का? बटर विरघळतं, चीज लगेच विरघळत. चीजला तापवावं लागतं. तसं तुमच्या टाळ्यांनी मला आज तापवलं आणि डान्स करण्यासाठी एक प्रोत्साहन दिलं. त्यासाठी स्वतःसाठी एकदा परत द्या टाळ्या. ओके, पुढचे डान्स पण बघायचे आहेत ना? हो, तुम्ही नाही काय? अरे देवा, नशीबवान तर मी आहे. नशीबवान तर मी आहे. कोकणात येऊन कोकणातल्या लोकांचा गोडवा काय असतो तो आज मला अनुभवायला मिळाला. ते बोलतात ना, कोकणातली माणसं साधी भोळी, काळजात त्यांच्या भरली शहाळी. म्हणजे आतून एवढा माणूस कडक दिसतो, तेवढा आतमधून तो नरम असतोय. हे मला आज कळालं. एकदा परत टाळ्या. टाळ्या का वाजवायच्या त्याचं सरांनी मगाशी मला उदाहरण दिलंच. आणि टाळ्या वाजवल्यानंतर एकतर शरीरातली सगळी रक्त संचार होतो आपल्या शरीरात, तो सगळा चांगला होतो. मच्छर पण मारली जातात. आणि तृतीयपंथी माझ्या जवळच्या मित्रांनी मला हे समजवलं. शुभम धुरी सर बॅकस्टेजलाच आहेत. शुभम धुरी सरांनी मला एक समजवलं की घनश्याम, टाळ्यांनी मला सांगा, आपण तृतीयपंथी लोकांना का दरवेळी टाळ्या वाजवताना बघतो? त्याच्या मागे पण त्यांचं रिझन आहे. ते रिझन तुम्हाला सांगितलं, रक्तसंचार होतो, सगळ्या गोष्टी नीट होतात. आजपर्यंत कधीच कोणत्या हॉस्पिटलमध्ये तृतीयपंथी जास्त दिसले नाहीत. तर त्याचं रिझन ते. त्यामुळे टाळ्या फक्त त्या लोकांना आपण अरे काय टाळ्या वाजवतोय, पण त्यांचं रिझन काय आहे तर ते खूप धष्टपुष्ट, त्यांचा आवाज, त्यांचं राहणीमान त्यामुळे चांगलं असतं. आणि त्यामुळे टाळ्या ह्या वाजवल्याच पाहिजेत. मला प्रॉमिस करा, कार्यक्रमाच्या शेवटपर्यंत टाळ्या वाजवतील. वाजवणार की नाही? आता कळालं ना? वाजवा. कारण की तुमच्या टाळ्यांमुळे स्टेजवरच्या कलाकाराला एक नवीन प्रोत्साहन मिळतं. गाणं चालू असताना पण वाजवा. असं नाही की गाणं संपल्यावरच वाजवायचे असतात टाळ्या. गाणं चालू असताना पण वाजवा, कारण की तुमच्यामध्ये त्याला अजून एनर्जी येतो, अजून चांगला डान्स करतो. कळालं? त्यामुळे टाळ्या वाजवल्याच. एकदा परत एकदा आवाज बघू सगळ्या गावाचा. आता अरे आवाज सांगितला, टाळ्याच वाजवता तुम्ही लोक. आवाज आवाज. नाईस नाईस नाईस. ओके, पुढचा कार्यक्रम मी आमच्या अनुप सरांकडे माईक सुपूर्द करून ते पुढचं कोणतं गीत असेल ते घेतील. थँक्यू सो मच अनुप सर. थँक्यू सो मच महेश जांभोरे सर. सर 2 मिनिटं स्टेजवर याल. 2 मिनिटं या.
लाडका मित्र, मोठा भाऊ, पापलीकडे सगळंच काय म्हणजे माझं सगळंच आज तुमच्या समोर आम्ही दोघं जोडीने उभे आहोत. जोडीचा अर्थ वेगळा घेऊ नका. लगेच सगळ्यांचे अँटीने लगेच दुसरीकडे पिडले, कळालं काय? ओके. सो एकदम महेश सरांसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत, कारण की त्यांच्या माध्यमातून मला सगळे डान्स बघायला मिळत आहेत. त्यांनी घडवलेले विद्यार्थी आज नवनवीन क्षेत्रामध्ये आपली कामगिरी बजावत आहेत. त्यामुळे आपल्या कोकणातला माणूस म्हणजे मी तर बोलेल कोकण रत्नच आहे महेश जांभोरे. आता सध्या सरांना कोकण सन्मान मिळालाय, त्यामुळे त्यासाठी पण जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत, कळलं का? आणि टाळ्या शेवटपर्यंत वाजवल्याच. थँक्यू सर, तुम्ही मला इथे संधी दिली. मी खूप ब्लेस समजतो स्वतःला की मला रेडीसारख्या गावात, मी रेडीचा गणपती ऐकून होतो देवा शपथ, पण कधी यायचं हे लागल्याचं योग किंवा काही असेल लागला नाही. तो आज महेश सरांमुळे तुमच्यासारख्या गावातल्या सर्व लोकांमुळे लाभला, कारण की तुम्ही आज जो मला मान सन्मान दिला त्यासाठी खूप तुमच्या सर्वांचे मनापासून आभार मानतो मी. थँक्यू सो मच.